पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. विषय प्रवेश. पाटेश्वर हे एक निसंशय शैव स्थान आहे. इथल्या निराळ्या प्रकारच्या मूर्ती हे शाक्त पंथीयांचे असल्याचे भासवितात खरे, पण इथल्या शिवलिंगांमध्ये दिसणाऱ्या वैविध्यतेमुळे व त्याच्याशी इतर मूर्तींची सांगड घालता हे शैव स्थान असल्याचे दिसते. इथे सगळ्यात आधी लेणी समूह निर्माण झाला. त्यानंतर त्यामध्ये काळानुरूप बदल होत लिंगाची निर्मिती केली गेली आणि सर्वात शेवटी पाटेश्वर मंदिर समूहातील मंदिरांची. इथे मंदिरांची हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरलेला आहे, कारण या मंदिरामध्ये असलेल्या काही मूर्ती बऱ्याच जुन्या आहेत. अगदी मंदिर निर्मितीच्या आधीच्या. त्या नेमक्या कोणत्या ठिकाणी होत्या हे सांगणारा पुरावा आज तरी उपलब्ध नाही, पण नंतरच्या काळात त्यांना मंदिरामध्ये स्थान देण्यात आले हे सद्यस्थितीवरून दिसते. पाटेश्वर हे ठिकाण आत्तापर्यंत तसे पाहता अल्पपरिचित राहिलेले आहे. त्या ठिकाणी अनेक शिवलिंगे आहेत. इतकाच काय तो सर्वांच्या माहितीचा विषय. खुद्द सातारा जिल्ह्यामधील बहुतांशी लोकांनाही अजून इथे भेट दिलेली नाही. खुद्द सातारा जिल्ह्यामधील बहुतांशी लोकांनीही अजून इथे भेट दिलेली नाही. मग त्यावरच्या वास्तूची, मूर्तीची आणि लिंगांची माहिती घेणे आणि त्याबद्दल आत्मीयता वाटणे याचा संशोधनाच्या दृष्टीने काहीच संबंध नाही. आणखी एक विषय इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो. इतक्या वेगवेगळ्या प्रकाराची लिंगे आणि मूर्ती इथे का ठेवल्या असतील? हे कोणा संप्रदायाचे आराधनास्थान होते का, की या मूर्ती व लिंगे काही हेतू ठेवून घडविल्या गेल्या आहेत? याबद्दल काहीही कळण्यास आज तरी मार्ग नाही. पण हे कोणत्या तरी संप्रदायाचे एक केंद्र होते हे नक्की. येथील लिंगाच्या वैविध्यतेवरून हे एखाद्या वेदाच्या किंवा त्यासदृश असणाऱ्या पाठशाळेसारखे असावे असे वाटते. ज्याप्रमाणे बौद्ध काळात लेण्यांमध्ये त्यांच्या पाठशाळा होत्या, तशा हिंदूंच्या पाठशाळेचे हे रूप असण्याची शक्यता का वाटू नये? पण हाही केवळ एक तर्क आहे. याबद्दल पुरावा काहीच नाही, कारण अन्य ठिकाणच्या लेण्यांमध्ये कुठेही अशा पाठशाळा असल्याचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे इथल्या मूर्तीचे अगर लिंगाचे केवळ विश्लेषण करता येते, त्याला कोणत्याही पंथाच्या साच्यात बसविता येत नाही. इथे इतके प्रकारची लिंगे, मूर्ती, नागशिल्पे तसेच अग्निवृक्ष व चामुंडा मंदिराची छताची बांधणी ही सगळीच निराळी आहे. याचा संबंध नाथपंथीयांशी असल्याचे मला जाणवते. याला आत्ता तरी काही आधार नाही. त्यामुळे ही केवळ मी एक शक्यता म्हणून व्यक्त आहे. भविष्यकाळात नवनाथांच्या ठिकाणाबद्दल काम करणाऱ्या कोणी अधिकारी व्यक्तीने याचा धांडोळा घेतला तर कदाचित माहिती स्तोत्राने एक नवे दालन उघडले जाऊ शकेल. पाटेश्वर या ठिकाणाबद्दल आतापर्यंत स्थानिक वृत्तपत्रात, मासिकात आणि काही मोजक्याच लेखकांनी लेखन केलेले आहे. त्यातील काही लेखक मंदिर आणि मूर्ती विषयातील अधिकारी आहेत. काही धार्मिक विवेचन करणारे तर काही प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे येथील स्थापत्य आणि मूर्तिकला यांना बरेच पैलू पडलेले आहेत. त्याची सारासार माहिती इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या कोणत्या लेखकांनी, अभ्यासकांनी इथल्या मंदिर मूर्तीविषयी काय लिहिले आहे, त्याची त्रोटक माहिती आणि त्यावरील इतर धार्मिक पौराणिक शिल्पांची माहिती देणाऱ्या ग्रंथात कोणती माहिती दिली आहे, त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माझ्या अभ्यास प्रवासात मला काही नवीन माहिती, शिल्पे आढळून आली. त्यांचीही नोंद मी केलेली आहे. साधारण 1 वर्ष मी पाटेश्वर येथे येऊन त्याची माहिती आणि निरीक्षणे करीत होतो. पाटेश्वरची तोंडओळख करून घेताना त्यावरील लेण्यांचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा,
कारण इथे असणारी लिंगे आणि मूर्ती या लेण्या घडविल्यानंतर इथे आलेल्या आहेत हे निश्चित. त्यामुळे येथील लेण्यांना महत्त्व दिले गेले पाहिजे. माझ्या आकलन शक्तीनुसार याचे इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून 11 ते 12व्या शतकापर्यंत काम चालू होते. संख्येने जरी या कमी असल्या तरी त्याचा काळ हा निश्चितच वेगवेगळा आहे. त्यात आमूलाग्र बदल होत आत्ता ज्या लेण्या आहेत त्यामध्ये रूपांतरण झाले असावे असे वाटते. पार्श्वभूमी व इतिहास या प्रकरणात याची विस्ताराने माहिती होईलच. विषय प्रवेश समाप्त.